स्वागत आहे मित्रांनो तुमचं करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. संपादकीय लेख यामध्ये आपण लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित होणारे लेख हे बघत असतो. तर चला बघूयात आजचा लेख. आजचा संपादकीय लेख आहे 2 सांडांची लढाई. इंचभरही परकीय भूमीवर कब्जा केलेला नाही हा जिनपिंग यांनी केलेला दावा भारतासाठी धक्कादायकच. जगातील 2 आर्थिक आणि लष्करी महासत्ता प्रमुखांदरम्यानच्या बहुचर्चित दूरदृश्य संवाद मंगळवारी रात्री अपेक्षापेक्षा अधिक मैत्रभाव प्रगट करत सुरू झाला. चीनचे सर्वेसर्वा क्षी जिनपिंग यांनी अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांचा उल्लेख माझा जुना मित्र असा केला. पण हे मित्र 3 तासाच्या भेटीदरम्यान फारसे टिकून राहिले नाहीत. हेही तसे अपेक्षितच. अखेरीस मैत्रिके तर सोडाच, परंतु संयुक्त निवेदन जारी करणे इतकेही किमान समान असे काही निष्पन्न या भेटीतून निघू शकले नाही. अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या काही महिन्यांमध्ये निर्माण झालेल्या संशय मिश्रित वातावरणातील विसंवादाची गंभीर दखल घेऊन परस्परांना समजून घेण्याच्या उद्देशाने बायडेन आणि जिनपिंग यांना चर्चा करणे गरजेचे वाटले. कारण अनेक मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये अघोषित परंतु खोलवर संघर्ष सुरू झाला आहे. कोरोनाची महासाथ सुरू झाल्यापासून जिनपिंग चीन बाहेर पडत नाहीत, तर बायडेन या वर्षाच्या सुरुवातीला सत्तारूढ झाले. त्यामुळे दोन्ही नेत्यादरम्यान सदैह भेटीचा योग यावर्षी जुळून आलाच नाही. समक्ष चर्चा झाली नाही तर विसंवाद वाढत जाऊन बहुधा सशस्त्र संघर्षाला तोंड फुटू शकते अशी भीती दोन्ही देशातील सरकारी व मुक्त लष्करांना वाटू लागली होती. मंगळवारची भेट इतर कोणत्याही उद्दिष्टपूर्तीपेक्षा या शंकेने घडून आली. अशा भेटीचे वा चर्चेचे फलित अर्थातच मर्यादित. पण भारताच्या दृष्टीने बायडेन काय म्हणाले त्यापेक्षाही जिनपिंग काय म्हणाले हे अर्थातच महत्त्वाचे. जिनपिंग यांनी दिलेले 2 इशारे आणि एक दावा विशेष दाखलपात्र. अमेरिकेने विचारसरणी व लोकशाहीच्या नावाखाली सरळ सरळ गटबाजी सुरू केली असून ती नव्या शीतयुद्धाची नांदी ठरेल हा एक इशारा. तैवानच्या प्रवेशद्वारी ढवळाढवळ करणे म्हणजे आगीशी खेळ हा दुसरा. या धोपेक्षा चीनने केलेला दावा विलक्षणच. आजवर आम्ही कुणाची 1 इंचही भूमी ताब्यात घेतली नाही हा तो दावा. अनेक विश्लेषक अमेरिका चीन संघर्षाला दुसरे शीतयुद्ध असे संबोधतात. ते पूर्णतः खरे नाही, कारण शीतयुद्धाच्या युगात जगाची विभागणी जवळपास स्पष्ट होती. सोव्हिएत रशियाच्या लाल गटात पूर्व सोव्हिएत तसेच दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका देशही होते. शिवाय अमेरिका अर्थव्यवस्था समृद्ध होती तर सोव्हिएत अर्थव्यवस्था निव्वळ स्वयंपूर्ण होती. याउलट अमेरिका आणि चीन यांच्या दरम्यान सध्याची परिस्थिती खूपच व्यामिश्र स्वरूपाची आहे. जगाची इतक्या सरळ स्पष्टपणे 2 गटामध्ये विभागणी अद्याप झालेली नाही. अमेरिकी समृद्धीला चीनने मागे टाकल्याची आकडेवारी नुकतीच मॅकेन्झी या संस्थेने प्रस्तुत केली आहे. या अहवालानुसार आज चीन जगातील सर्वात श्रीमंत देश ठरला आहे. या देशाची अर्थव्यवस्था, लष्करी सामर्थ्य, औद्योगिक ताकद 3ऱ्या जगाच्या अर्थव्यवस्थेवरील पकड गत शतकातील अमेरिकेची आठवण करून देणारी आहे. कोरोनाने अमेरिका आणि युरोप आधी पारंपरिक प्रगत जगताला जर्जर केले, तसे चीनला ग्रासले नाही. पूर्वीची अमेरिकेसारखीच युद्धखोरीही आजचा चीन पुरेपूर दाखवत आहे. उलट पक्षी अशा संघर्षांना आता अमेरिका कंटाळली आहे. भारत त्या काळी अघोषित सोव्हिएत मित्र होता ज्याची खिल्ली अमेरिका उडवायची. कारण जाहीररित्या आपण अलिप्त होतो. आज आपण आपल्या जाहीरपणे चीनशी संघर्ष सुरू असला तरी त्या देशाशी काडीमोड घेतल्या नाही. आपल्या देशात विकले जाणारे पहिल्या 5 4 स्मार्टफोन चीनी बनावटीचे आहेत, हे त्याचे एक उदाहरण. अब्जाधीश भारतीय नवउद्यमींच्या झोळीत डॉलरच्या रब्बीत टाकणाऱ्या अनेक साहस वित्त संस्था चीनी आहेत. तेव्हा सामरिक मुद्द्यावर आपण आपल्या फायद्यासाठी अमेरिकेची तळी उचलली तरी आर्थिक आघाडीवर आपण चीनशी गुंफले गेलेलोच आहोत. तथापि इंचभरही परकीय भूमीवर कब्जा केलेला नाही या चीनच्या दाव्यात त्या देशाने विद्यमान भूसीमा, जलसीमांचे पावित्र्य आणि भारत या सर्वांस झिडकारलेले आहे हे स्पष्ट आहे. या बैठकीत हाँगकाँग, शिनजियांगप्रमाणेच तिबेटमधील मानवी हक्काच्या गळचेपीचा मुद्दा बायडेन यांनी आग्रहाने मांडला. त्यांची दखलही चीनने घेतली नाही. उलट लोकशाहीचे निकष वेगवेगळे असतात. तुमचे तुम्ही गोंजारावेत नि आमचे आम्ही, अशी अप्रत्यक्षात स्तंभित चिन्हे दिली आहे. यातील गटबाजीचा संदर्भही भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा. अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या बरोबरीने क्वाड गटाचा सदस्य ही भारताची अगदी अलीकडची ओळख.
आता त्यात अमेरिका, इस्रायल आणि संयुक्त अमिरातील नव्याने होऊ घातलेल्या आणखी एका गटाची भर पडलेली आहे. क्वाडच्या पोशिंद्याला चीनने दम भरल्यामुळे इतर सदस्यांना वेगळी वागणूक मिळण्याचा मुद्दाच नाही. भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांशी चीनचा विविध मुद्द्यावर स्वतंत्र संघर्ष सुरू आहे. अशा देशांनी अमेरिकेच्या छत्राखाली एकत्र येणे चीनला कबूल नाही. अमेरिकेशी सममूल्य व्यापाराच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी याआधी चीनला सुनावले होते. 300 अब्ज डॉलरची अमेरिकी उत्पादने खरेदण्याबाबत 31 डिसेंबरची मुदतही दिली होती. त्यांचे पालन चीनकडून सुरू असले तरी बायडन यांचा नेमस्तपणाचा फायदा घेऊन आर्थिक मुद्द्यावरच त्यांना घेरण्याचा आणखी एक प्रयत्न चीनने या चर्चेच्या निमित्ताने करून पाहिला. हुआवेई, ZTE सारख्या चीनी दूरसंचार कंपन्यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली प्रतिबंधित करता येणार नाही, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. भूसामरिक आघाडीवर चीनने उभे केलेले आव्हान अमेरिकेने आजवर कधीही अनुभवलेले नाही, असे अमेरिकेतील विश्लेषकांना वाटते. पण आर्थिक आघाडीवरही अमेरिकेच्या तोडीस तोड चीनची कामगिरी होत असून 2 शीर्षस्थ नेत्यांच्या पहिल्या शिखर चर्चेतून हे स्पष्ट होते. याचा आपल्यापुरता अर्थ असा की भारताला यापुढे अधिक चाणाक्षपणे आणि सावधपणे दोन्ही देशांशी संबंधाचा समतोल राखण्याची कसरत करावी लागणार आहे. हे निव्वळ आलिंगन मुत्सद्देगिरीतून साधण्यासारखे नाही. चीन अमेरिकेच्या बरोबरीने वाटाघाटी करू शकतो याचे रहस्य त्यांच्या आर्थिक उत्थानात आणि यांत्रिक स्वावलंबित्वामध्ये आहे. या 2 घटकामुळे मोबाईल फोनपासून ते लढाऊ विमानापर्यंत कोणत्याही उत्पादनाच्या बाबतीत त्या देशाला इतर देशावर अवलंबून राहावे लागत नाही. आपल्याकडे या वस्तू वा सामग्री बनत नाहीत अशातला भाग नाही, पण आपली अजस्त्र भूक आर्थिक देशीवादी भागवू शकत नाही, हेही त्रिवार सत्य. आज परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे लोकशाहीच्या अस्सलपणाविषयी अमेरिकेची पृच्छा होते आणि दुसरीकडे आर्थिक आघाडीवर चीनबंदी असे म्हटले तर नवविद्यमानचे विश्व हादरू शकते. ही परिस्थिती अब की बार सारख्या घोषणांनी किंवा चीनी अध्यक्षांना साबरमती दर्शन घडूनही बदलणार नाही. बायडेन जिनपिंग भेटीतून फार काही हाती आले नाही, असे त्या देशांना म्हणू द्यावे. आपण या भेटीतून शिकण्यासारखे आणि त्यातून आचरण्यासारखे बरेच काही. एका देशाची लोकशाही आणि दुसऱ्या देशाची आर्थिक महत्त्वाकांक्षा आपल्यास बरेच काही सांगून जाते. आपल्याकडे राष्ट्रधोरणाने लोकशाही मूल्ये रुजवलेली आहेतच. आता पुढचे आव्हान आर्थिक असणार आहेत. हिंदी भाषक राजकारणी 2 बलाढ्यांच्या लढतीचा उल्लेख करताना 2 सांडो की लढाईचा दाखला देतात आणि त्यात अन्याशी कशी फरकत होती हे सांगतात. अमेरिका आणि चीन हा संघर्ष अशी 2 सांडची लढाई. यात आपले हित साधण्याचे कौशल्य आपणास दाखवावे लागणार आहे.